पाठीमागची भूमिका एकच आहे की आमचा जो शेतकरी आहे, दूध उत्पादक आहे, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत धार काढतो, वैरण आणतो आणि एवढं काबाड कष्ट करून दूध आपण संघाला पाठवतो. मात्र या निवडणुकीमध्ये त्या सभासदाला किंवा त्या दूध उत्पादकाला मतदानाचा हक्क नाही. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे संचालक पाठवतोय, तर आम्हाला आमच्या हक्काच्या दुधाच्या संदर्भात, दरवाढी संदर्भात आम्हाला आंदोलन करावे लागतात. आमच्या हक्काचं आहे. आम्ही संघाला दूध पाठवतोय. तरीही आम्हाला त्या दरवाढीच्या संदर्भात आंदोलन करावं लागतात. यासाठी खेदजनक अशी कोणती गोष्ट नाहीये. आम्ही सर्व संचालकांना, की जे आज सभासद डेअरीच्या माध्यमातून त्यांनी ठराव गोळा केलेले आहेत, ते जाऊन प्रश्न मांडणार आहेत का? किंवा या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे आराखडा कोणता आहे, तो सादर करणार आहेत का? शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? कुणाकडे बघायचं आहे? रात्रंदिवस राबायचं आणि तुमच्याकडे दूध घालायचं. त्याच्याबद्दल त्यांच्याकडे ठोस असं काहीच नाही शेतकऱ्यांच्याकडे. आणि याच्यासाठी हे आत्मकलश आंदोलन आहे, की जेणेकरून आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे. गेली अनेक वर्ष असे प्रलंबित कामं आहेत, की गोकुळचं नाव खराब करण्याचं काम चालू आहे. मग तुमचा असा डाव आहे का, की बाहेरच्या राज्यामधले काही संघ इथं आणायचे आहेत काय? काही कंपन्या इथं आणायच्या आहेत का? आमच्या गोकुळशी आमचं नाळ जुळलेलं आहे. आम्हाला त्यांची आपुलकी आहे. ती आमची प्रतिमा आहे आणि ती टिकली पाहिजे. त्याची बदनामी करायला नको पाहिजेत. भांडण-तंटा जो काही गोष्टी असतात त्या घरामध्ये असाव्यात आणि जो काही विषय आहे तो संघामध्ये सोडवला गेला पाहिजे. असं न करता त्याचं राजकारण करून महाराष्ट्र राज्यामध्ये इतका चांगल्या प्रकारे चालणारा संघ या भारतामध्ये नाहीये. तरी देखील त्याचं नाव खराब करण्याचं, त्याला बदनाम करण्याचं जे कारस्थान सुरू आहे ते बंद करावं. याच्यासाठी आम्ही आत्मकलश आंदोलन करतोय. आमचा आत्मा काय म्हणत असेल, ज्या लोकांनी दूध घातलं आज ते आयात सुद्धा नाही आहेत. अशा अनेक आहेत दूध उत्पादक, ते आज आयातमध्ये नाही आहेत. त्यांना काय वाटत असेल, की आम्ही काबाड कष्ट करून अशा संघाला दूध घातलं, त्या संघाची अशी अवस्था होते, अशी बदनामी होते आणि याच्यासाठी आम्ही शांततापूर्ण असं या ठिकाणी चौकातून इथपर्यंत आलोय. आजही इथं शांतता आम्ही हे करतोय आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं आमच्या काही मागण्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावरती असं नाही, याच्या आधी देखील आंदोलन आम्ही अनेक वेळा केलेले आहेत. आज निवडणुकीच्या माध्यमातून गोकुळ हा निवडणुकीच्या टायमाला सर्व ठिकाणी प्रसिद्ध होतो आणि याच संधीची आम्ही वाट पाहत होतो, की जेणेकरून हा विषय त्यांना कळावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही मतदान करणारे जे काही संस्था चालक असतील किंवा ठरावधारक असतील त्यांनाही कळावं, की आपण कुणाला मतदान करणार आहे. आज जर बघायला गेलं तर आमच्या एकाही शेतकऱ्याचा मुलगा या गोकुळ संघामध्ये कामाला नाहीये. एकही मुलगा आमचा संचालक बॉडीमध्ये नाहीये. का नाहीये? आम्ही दूध घालतो ना. आम्ही सगळ्या गोष्टी करायच्या. मग आमचा दूध उत्पादकाचा मुलगा का गोकुळ संघामध्ये काम करू शकत नाही? त्याचा बाजारीकरण केलेला आहे. हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आणि हक्काच्या माणसाला तो न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी हा लढा आहे. तुमचं आंदोलन हे राजकीय हेतूनं दिसतंय कारण निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे राजकीय आंदोलन नाही आहे. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा तुम्हाला झेंडा या ठिकाणी दिसलेला नाही आहे. हे राजकीय आंदोलन नाही आहे. हे लोकांचं आंदोलन आहे, दूध उत्पादकांचं आंदोलन आहे. या ठिकाणी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही व्यक्तीच्या नावानं घोषणा आम्ही दिलेल्या नाहीत. आमचा कुणाचाही विरोध नाही आहे. ना प्रशासनाबरोबर असेल, कुठल्या पक्षाबरोबर असेल, कुठल्या व्यक्तीबरोबर असेल. आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आहे. आम्हाला आमच्या हक्काचा न्याय पाहिजे आहे आणि याच्यासाठी हे आंदोलन आहे. कुठल्या राजकीय हेतून आम्ही आंदोलन केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा काय विषय आहे, की मी या कुठल्याही संस्थेचा हे नाही आहे, संचालक नाही आहे, सभासद नाही आहे. हे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, की मी संचालक आहे, मला निवडणुकीला उभा राहायचं आहे म्हणून हे आंदोलन करतोय, असं काही नाही. माझा ना ठराव नाही, ना माझी संस्था दुसंस्था नाही आहे. मी दूध उत्पादक आहे. मी लहानपणापासून काम केलं. माझे आई वडील, माझं शिक्षण, या सगळ्या गोष्टी याच्यावरती झाल्यात. तुम्ही इच्छुक आहे का निवडणूक लढवायला? मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही आहे. मला माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मला मान्य करायच्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांसाठी मला राबायचं आहे आणि चांगले तज्ज्ञ संचालक त्या ठिकाणी जावेत, अभ्यासू नेतृत्व त्या ठिकाणी जावं, हीच इच्छा आहे, ही प्रामाणिक इच्छा आहे. गेल्या 5 वर्षात झालेल्या कामात म्हशीच्या दुधाला 14 रुपयांची वाढ आहे, गायच्या दुधाला 10 रुपयांची वाढ आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. 100% निवडणुका आल्या की ह्या दरवाढीचा विषय होतो. पण गेली 5 वर्ष काय आहे, त्याच्यासाठी आंदोलनं केलीत. अनेक ठिकाणी गाईच्या दरामध्ये 2 रुपये कपात केली होती. त्यावेळी आंदोलनं झालीत. त्यावेळी का हा विषय आला नाही? आम्ही वाढवून दिलं म्हणून. आज तीच परिस्थिती आहे आणि आज काय परवडतंय? सुग्रास असेल, वैरण असेल, राबणूक असेल, त्यातून काय आपल्या शेतकऱ्याला काय मिळते, दूध उत्पादकाला काय मिळतंय, ह्याचा विचार आपण करत नाहीये. आज आम्ही आंदोलनं करतोय किंवा मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माझ्यावरती टीकेचे हे करताय, टीका माझ्यावरती करताय. हा कोण, कधी आला? माझं बॅकग्राऊंड चेक करा. ह्याच्या आधी देखील आंदोलनं केलेले आहेत. गोकुळच्या दरामध्ये गाईच्या दरामध्ये 2 रुपये कपात केली, त्यावेळी सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि आजही करतोय. गोकुळ टिकावं म्हणून करतोय. गोकुळ तर
आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये स्थान निर्माण व्हावं यासाठी आंदोलन करतोय. एकीकडं गोकुळकडं एकीकडं अमूलचं आव्हान आहे, दुसरीकडे नंदिनीचं आव्हान. हम्म. यामधून गोकुळ कसा वाचवायचा? हो, आम्ही तेच सांगतोय की या गोकुळला जर वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, कारण हे आपुलकीचं नातं आहे, अनेक दिवसापासून आहे. मला वाटतं 1961 साली ह्या संघाची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत या संघाची वाढती जी कल आहे म्हणजे बाजारपेठ आहे ती खूप मोठी आहे. आणि त्या पद्धतीनं हा संघ वाटचाल करत असताना हा बंद करण्याचा घाट आहे का? ह्याची बदनामी एवढी का? एवढी महाराष्ट्रात चर्चा का? याचा मेन गाभा कोण आहे? कोल्हापूरवाले आहेत ना सगळे. कोल्हापूर त्याचे दूध उत्पादक आहेत. मग असं असताना इथं येऊन ते राजकारण का करतायत? मग या पाठीमागं मी तेच सांगतोय की अमूल सारखे असेल किंवा अनेक कुठले ब्रँड असतील ते काय येत कोण राजकारण करतंय असं वाटतं? ते सगळेच आहेत. सगळेच आहेत. मी मगाशी तेच सांगितलं की मला कोणाला टीका करायची नाही. हे टीकाचं स्थान नाही आहे, कारण आपण आत्मकलश आंदोलन करतोय. मला टीका कुणावरती करायचं नाही. जे कोण करतंय त्यांना हे समजण्यासाठी आम्ही आंदोलन पुढे कसं जाणार? तुम्ही जर नावच कोणाचं घेतलं, आंदोलन पुढे कसं जाणार? बघा ह्याला सत्ताधारी पण जबाबदार आहेत आणि प्रस्थापित पण जबाबदार आहेत आणि विरोधक पण आहेत, प्रशासन पण आहे. कुठंतरी याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. हे आंदोलन सुरू राहील, याच्या पुढेही सुरू राहील आणि याचा आवाज उठवला जाईल. अनेक गोष्टी आहेत त्या मी आता मागणीच्या माध्यमातून मी सर्वांना सांगणारच आहे. पण ह्या गोष्टी पुढे जाण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं होतं. आज दूध उत्पादक एकत्र येत नव्हता. आपण एकत्र करण्याचं काम केलं. यापुढे कोल्हापूर जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र जे दूध उत्पादक आहेत ते एकत्र येतील आणि आपल्या हक्कासाठी न्याय मागतील आणि त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू. कारण हे आंदोलन दूध उत्पादकांचं आहे, माझं नाही आहे. काय मागण्यांचं निवेदन आता तुम्ही प्रशासनाला देणार? बऱ्याच आहेत. एक 20-30 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्या दूध उत्पादकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. टोटली. आज जो आमचा शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गाला इन्शुरन्स नाही आहे. आज आपण गाई म्हशीला इन्शुरन्स देतो, विमा कव्हर देतो. पण माझ्या उत्पादकांचं काय? दूध उत्पादकांचं काय? ते शेतामध्ये जातात, त्यांना उद्या साप चावला, वैरण आणताना भारा पडल्यानंतर शिर तुटली, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? अशा बऱ्याच मागण्या आहेत. त्या मागण्या आम्हाला मांडणार आहे. नंतर मी मांडेनच आम्ही.